तेच पुराच्या पाण्यात घरचे सुखरूप असतील ना, चांगल्या ठिकाणी सरकारनं त्यांना हलवलं असेल हे असे खूप विचार येत होते मनात. पण नंतर शेजारच्या गावातल्या मुलांसोबत कॉन्टॅक्ट झाल्यावर कळालं की सगळे सुखरूप आहेत आणि ठीक आहेत. शेतीचा तर गहन प्रश्न आहे आणि तो काय आम्हाला 5वीलाच पुणलेला, हे काय आमच्यासाठी नवीन नाही. पण आमचं जे स्वप्न ते पाहतात, जे त्यांची मुलं आहेत, आमची बहीण भाऊ आहेत, जे शहराकडे वर्षानुवर्ष शिकण्यासाठी येतात, त्यांना मर्यादा येणार आहे, त्यांना पैसे येणार नाहीत गावाकडून. आणि अशा वेळेस त्यांनी तिथं करायचं काय? ज्या मराठवाड्याच्या मातीनं अख्ख्या महाराष्ट्राला कणखरपणा शिकवला, ज्या मराठवाड्याच्या शेतीनं अख्ख्या मराठवाड्यातल्या लोकांना जगण्याचं बळ दिलं, त्याच मराठवाड्यातल्या शेतीवाड्या आता वाहून जाताना त्यांनीच पाहिले आहे. अख्खा महाराष्ट्रातला आलेला जलप्रलय जो आहे तो मराठवाड्यात आला आहे. मराठवाड्यातली परिस्थिती मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोच आहे. अस्मानाचं जे संकट येतं ते प्रत्येक माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातं, मात्र अनेकांच्या आयुष्यावर त्याचे वेगवेगळे परिणाम देखील होतात. वेगवेगळी स्वप्न आहे त्या शेतीच्या भरोशावर सगळ्या मुलांनी स्वप्न रंगवले आणि पुण्यासारख्या ठिकाणी शिकण्यासाठी आलेत. मात्र आता त्यांची शेतीच वाहून गेली, त्यामुळे त्यासोबतच त्यांची स्वप्नही वाहून गेली आहेत का, आणि इथून पुढे त्यांचा नेक्स्ट प्लॅन काय असणार आहे, त्यांच्याकडे प्लॅन बी तयार आहे का, हे सगळं विचारण्यासाठी हे सगळे तरुण आहेत. ते मराठवाडा, विदर्भ आणि वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. आणि याच तरुणांपुढे आता सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डोळ्यादेखत शेती तर वाहून गेली आहे, मात्र डोळ्यादेखत आपलं स्वप्न वाहून जाऊ देऊ नये यासाठीची काळजी या प्रत्येक तरुणाला घ्यायची. आत्ता माझ्यासोबत हा दादा आहे. दादा, कुठला आहेस? किती एकर शेती होती? मी बीडचा आहे. माजलगावमध्ये आमची 2 एकर शेती होती, पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे पुरामध्ये. काय काय नुकसान झालंय? शेतीत कपाशी लावलेली होती, कपाशीचे झाड पण राहिले नाही शेतात, पूर्ण वाहून गेलेले. आईबाबांशी बोलणं झालं, घरच्यांशी बोलणं झालं, त्यांचं काय काय म्हणणं होतं? घरच्यांशी बोलणं झालं, घरचे खूप हतबल झालेले आहेत सध्या. काय म्हणले बाबा? काय म्हणले? बाबांचा फोन आला होता का शेवट? नाही, पुन्हा कॉल आला नाही. गावात पाणी यायच्या आधीच कॉल आला होता. आता कॉन्टॅक्ट पण होत नाही. गावात 5-6 दिवस झालं लाईट पण नाही. लाईट पण नाही. नाही, मग बाबांशी बोलणंच झालं नाही? नाही झालं. मग आजूबाजूच्या कोणत्या लोकांशी? आजूबाजूच्या लोकांशी झालेलं आहे. सांगितलं त्यांनी? गावाकडल्या लोकांनी काय काय सांगितलं? गावात पाणी हे खूप आलेलं असं सांगितलेलं, पण मग पुन्हा म्हटले की काळजी करू नको, घरचे सगळे चांगले आहेत आणि गावात काही नुकसान हे म्हणजे माणसांचं काही झालं नाही, हाल शेतीचे वगैरे सगळं नुकसान झालेलं आहे. इथे 4-5 दिवस झाले, मागचा कॉन्टॅक्ट होत नाही घरच्यांचा. काही भीती वगैरे वाटतेय? खूप भीती वाटत होती, पण नंतर तेच पुराच्या पाण्यात घरचे सुखरूप असतील ना, चांगल्या ठिकाणी सरकारनं त्यांना हलवलं असेल हे असे खूप विचार येत होते मनात. पण नंतर शेजारच्या गावातल्या मुलांसोबत कॉन्टॅक्ट झाल्यावर कळालं की सगळे सुखरूप आहेत आणि ठीक आहेत. आता जर बाबांचा फोन आला किंवा आईचा फोन आला तर काय विचारशील? कशी आहेस म्हणून तू? हां, किती एकर शेती होती म्हणलं? 2 एकर. 2 एकर. हां आणि इथे सगळं शेतीच्या भरोशावर तुमचं हे चालतं? हां, पूर्ण शेतीच्या भरोश्यावर चालतं. पण आता शेती वाहून जाताना तुझ्या घरच्यांनी बघितलं, इथून पुढे तुला शिक्षण करायचं आहे, काय प्लॅनच नाही? काय सध्या तर प्लॅन काय तयार नाही. पहिलंच शेतीच्या जीवावरच आलेलो होतो आम्ही पुण्यात. आता असंच इथंच थोडंफार काही काम वगैरे करावं लागेल मला पार्ट टाईम. हां, एकटाच आहे? बहीण भाऊ आहे? बहीण आहे छोटी, गावातल्याच जिल्हा परिषदला शिकायला. हां. तुझ्या घरची काय परिस्थिती आहे आता? कुठला आहेस? मी परभणी जिल्ह्यातून सेलू तालुक्यातून तिडपिंपळगाव माझं गाव आहे. तर माझी शेती 3 एकर आहे, त्यापैकी 2 एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे. कपाशीचं फार नुकसान झालं आहे. कपाशी असो, सोयाबीन असो, 70 ते 80% म्हणजे खराब झालेली आहे. सगळं कपाशी पिवळी पडलेली आहे सध्या. घरच्यांशी काही बोलणं झालंय? झालं, काय काय म्हणले? चांगलं बोलले की सुखरूप आहोत आम्ही, कारण की नदीकाठचं शेत असल्यामुळं नदीचं पाणी वगैरे येतं. जास्त प्रमाणात पाणी आल्यामुळे सध्या तर ठीक आहे बोलत आहेत. पण सगळं शेतीच्या जीवावरती आम्ही पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलो, पण आता सर्वाईव करणं अवघड होईल असं वाटत आहे, कारण की शेती सगळी पाण्याखाली गेलेली आहे. तर काही पार्ट टाईम जॉब वगैरे करून आम्हाला सर्वाईव करावं लागेल. काय शिकतोय तू? मी FYBAचा स्टुडंट आहे, सर परशुराम भाऊ महाविद्यालय. आता घरच्यांशी, बाबांशी, आईबाबांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी काय काय विचारलं? काय विचारलं, जेवण वगैरे म्हणजे डेली फोन असतो त्यांचा, पण 2 दिवस झाले नाही आला कॉन्टॅक्टवर. भीती वाटते का तिथल्या सगळ्या परिस्थितीत? हां, भीती वाटते, कारण की सगळं प्रामुख्याने शेतीवरतीच अवलंबून असतं. आम्ही माझं बहीण भाऊ वगैरे शिकत आहेत गावाकडे, तर सगळं शेतीवर डिपेंड राहतं. पण आता सर्वाईव करणं अवघड होईल पुण्यामध्ये, तर मला पार्ट टाईम जॉब करावा लागेल असं मला वाटतं. तू कुठली आहेस आणि काय परिस्थिती आहे गावाकडे? मी उस्मानाबाद जिल्ह्याकडचीच आहे आणि आमच्या तिकडे सुद्धा पाणी वगैरे आले. जवळची घरं वगैरे पाण्याखाली गेली आहेत आणि बऱ्यापैकी पाणी वगैरे आहे असं.
नुकसान झालंय? किती शेतीचं नुकसान झालंय? तुमची शेती आहे? हो. काय किती शेती आहे? काय काय नुकसान झालंय? काय पीक होतं? पीक म्हणजे आता मला तितकं माहीत नाही, पण तिथले घरं वगैरे पाण्याखाली गेली आहेत लोकां तिथले. त्याच्यामुळे ते आमच्या मैत्रिणी वगैरे आहेत, त्यांचेसुद्धा नातेवाईकांची घरं वगैरे सगळी पाण्याखाली गेली आहेत. म्हणजे बऱ्यापैकी जास्त पाणी झालं आहे तिकडे. तुझ्या शेतीतच पाणी शिरलंय. काय नुकसान झालं? शेतीमध्ये पाणी घुसलंय, साचलंय पाणी, धान्य तसंच उभं आहे. त्यामुळे इन्कमचा सोर्स काहीच नाही आहे, पूर्ण शेती पाण्यात गेलेली आहे. त्यामुळे ते प्रश्न आहे की खर्च कसा भागवायचा, कारण छोटे भाऊ बहीण पण आहेत, त्यांचाही शिक्षणाचा खर्च आहे. तर हेच पुढं प्रश्न आहे की आता खर्च कसा भागवायचा. त्यांच्याशी बोलणं झालंय? हो झालं. काय काय म्हणले ते? त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आता सरकारने काहीतरी दिलं पाहिजे आपल्याला, पुढे होईल कसं तरी सर्वाईव्ह. बघू आता काय होतं आहे. सरकार ओला दुष्काळ जाहीर करताना अनेक मायनस प्लस गोष्टी करताय, त्याच्यावरनं वाद होताना दिसत. हो ते तर आहेच, पण आता काय करणार ना, सरकारकडे फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करावा. मराठवाड्यानं कायम हसत खेळत दुष्काळ स्वीकारलाय, आता ओला दुष्काळ स्वीकारताय. तू एवढं सगळं होऊन पण तू एक स्माईल देऊन आमच्याशी बोलताना. आता काय करणार, लाईफ आहे, जगावं लागणार आहे सगळ्यांना. आणि आता शिक्षणासाठी आम्ही फक्त शेतीवरती जो खर्च आहे तो फक्त शेतीवरती अवलंबून आहे. आणि आता ती पूर्ण शेती पाण्यामध्ये गेल्यामुळे आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही आहे. इन्कम पीक काय होतं? सोयाबीन. हो सगळं गेलं. हो सगळं गेलं, पाण्यात साचलंय पूर्ण पाणी त्यामध्ये. तर विमा कंपन्या ज्या ह्याला हे देतात, म्हणजे तुम्हाला विमा देतात, त्या कंपन्यांनी त्यांचे निकष बदलले आहेत. मग त्याच्यावर काय म्हणणं आहे? त्याबद्दल मला एवढं काही माहीत नाही आहे, बट असं वाटतंय की सरकारनेच यामध्ये काहीतरी पाऊल उचलावं, द्यावं आम्हाला. हो. तू कुठली आहेस गं? मी लातूरची आहे. मला शेती नाही आहे, पण आमचे सर्व सोर्स हा अप्रत्यक्षपणे शेतीवरच अवलंबून आहे. माझे वडील पहाटे 4 वाजता आपली जी बीट असते, म्हणजे मार्केटची बीट असते, ते आमच्या गावापासून 20 ते 25 किलोमीटर आहे. तिथून दररोज पहाटे 4 वाजता माझ्या पप्पांना डेली रविवार ते शनिवारी पहाटे 4 वाजता काम असतं. 4 वाजता जातात ते आणि 8 वाजता परत येतात, म्हणजे भाजीपाला आणतात. तर त्या शेतीमध्ये आता खूप जास्त पाणी झालेलं आहे. त्याचा अप्रत्यक्षपणे आमच्या वडिलांच्या माझ्या कामावर पण परिणाम झाला आहे. आणि माझी आई दररोज शेतामध्ये मोलमजुरी करते. आणि माझ्या आईसारख्या खूप साऱ्या अनेक, आमच्या गावामध्ये कमी शेती असेल पण खूप साऱ्या स्त्रिया ह्या अप्रत्यक्षपणे दररोज शेतीमध्ये मोलमजुरी करतात. 200 रुपयेच त्यांना येन रोजगार भेटतो. पण त्यांचं असं आहे की त्या दररोज मोलमजुरी केल्याशी त्यांचं जीवन, त्यांचं कुटुंब पूर्ण होऊ शकत नाही, किंवा त्यांना रोजगारच नसेल तर त्यांचं घर चालू शकत नाहीत. खूप अशी महिला आहेत की ज्यांना दररोज शेतामध्ये गेल्याशिवाय, मोलमजुरी केल्याशिवाय त्यांचं पोटच भरू शकत नाही. तर साधारण माझ्या आईनं म्हणली की कमीत कमी माझी आई कितीतरी दिवसापासून शेतालाच मोलमजुरीला गेली नाही. आणि अनेक अशा गोरगरीब स्त्री, माझ्या मम्मीसोबत काम करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत, त्या पण कितीतरी दिवसापासून शेतालाच रोजगारच नाही आहेत. तर आज माझी मम्मी थोडंफार तिथं असं ऊन पडलेलं आहे वाटतं, आज कुठंतरी सोयाबीन काढायला जात आहे, तरी चिखलाने खूप, म्हणजे चिखल झालेला आहे शेतीमध्ये. तशा चिखलामध्ये पण ते आता पोट भरण्यासाठी काय करणार, तर ते आता सोयाबीन काढण्यासाठी चिखलामध्ये आज गेलेले आहेत. माझे वडील पण आणि माझी आई पण गेलेली आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा असं म्हणतायत सगळे, पण त्याच्यावरच वाद दिसतो. वाद झालेला दिसतोय. सकाळीच मी वाचलं, लोकमतमध्ये वाचलं की अजितदादा बीडच्या वगैरे, जालना, संभाजीनगरच्या दौऱ्यावरती निघाले आहेत. तर दादांचं म्हणणं आहे की ओला दुष्काळ सरसकट जाहीर करावा. मराठवाड्यात सगळ्यात जास्त प्रमाणात मराठवाड्यात झालेलं शेतीचं नुकसान आहे. सगळ्यात जास्त शेतीचं उत्पन्न मराठवाड्यात निघतं आणि त्यामधूनच सगळ्यांचं पोट भरतं. तर मला असं वाटतं की ओला दुष्काळ सरसकट जाहीर करावा. सरकार तर हे सगळं करताना आत्ता दिसत नाहीये, दौरे करतायत. एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो हेलिकॉप्टरनी तुम्ही काले चालत या आणि मग आम्हाला सांगा. गावातली परिस्थिती प्रचंड बिकट झाली आहे मॅडम. मेन म्हणजे शेतकऱ्याला दुसरा प्लॅनच नसतो. शेतकऱ्याचा पहिला प्लॅन असतो शेतीच, त्याच्यावर संपूर्ण त्याचं वर्षाचं अवलंबून असतं. आणि जे शेतकरी आता निकष लावत आहेत त्यांना फक्त शेतकऱ्यांसाठी किंवा लवकरात लवकर जेवढी होईल तातडीनं मदत करावी, कारण त्यांचे दिवाळी दसरा गोड करण्याचं हेच चांगली परिस्थिती वेळ आहे. मी सरकारला एवढंच सांगेल की लवकरात लवकर तातडीनं शेतकऱ्याला मदत करावी आणि त्यांना आर्थिक समोर आणावं.
मराठवाड्यातल्या सगळ्या परिस्थितीत एकंदरीत तुझा अभ्यास आहे. आतापर्यंत एका 88 वर्षाच्या आजोबांनी सांगितलं त्यांच्या उभ्या आयुष्यात अशी परिस्थिती मराठवाड्यात आतापर्यंत कधीच नव्हती जी आत्ता दिसून येते. हो, अगदी खरं आहे. कारण काय आम्हाला त्रास एकच असायचा मराठवाडा म्हणलं की दुष्काळ, पण तो दुष्काळ कुठला असायचा, तो कोरडा असायचा. पण आता भूतो ना भविष्य अशा स्वरूपाचा हा दुष्काळ आहे. ह्या दुष्काळाचं वेगळेपण असं आहे की घरांचं नुकसान तर झालंच, पुरांचंही नुकसान पाण्यामुळं झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात. पण याच्यातून महत्त्वाची गोष्ट झाली की शेतीतली जी माती आहे ती मातीच वाहून गेली. त्यामुळे आता ते रिकवर व्हायचे म्हटलं साधारण त्याला वर्ष दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. आणि ह्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त आज शहराकडे स्थलांतर होणारा वर्ग जर कुठला असेल तो मराठवाडा असेल. माझ्या माहितीप्रमाणे साधारण 40% हे विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये येतात आणि हे सगळे शेतकरी शेतमजूर कुटुंबातले आहेत. आणि ह्या मुलांना आत्ताची अवस्था अशी आहे की त्यांना बेसिक गरजासुद्धा मिळणं कठीण होणार आहे. कारण का सगळ्यांचे पालक पण याच्यात जर बघितलं तर आपण विमा कंपन्यांनी देखील त्यांचे निकष बदललेले दिसतात. शेतीचा तर गहन प्रश्न आहे आणि तो काय आम्हाला 5वीलाच पुणलेला, हे काय आमच्यासाठी नवीन नाही. पण आमचं जे स्वप्न ते पाहतात, जे त्यांची मुलं आहेत, आमचे बहीण भाऊ आहेत, जे शहराकडे वर्षानुवर्ष शिकण्यासाठी येतात, त्यांना मर्यादा येणार आहे, त्यांना पैसे येणार नाहीत गावाकडून. आणि अशा वेळेस त्यांनी तिथं करायचं काय? आता टेम्पररी मदत मिळते, परंतु आम्हाला मदत हवी आहे ती शेतीला मातीसाठी लागणार आहे. कारण का ती माती नसेल तर उत्पन्न घेता येणार नाही, आणि उत्पन्न नसेल तर आम्ही शिक्षणासाठी जे मुलं मुली पुण्यासारख्या किंवा महत्त्वाच्या शहरामध्ये येतात त्यांनी शिक्षण घ्यायचं कसं? त्याच्यामुळे हा आमच्यासाठी खूप मोठा गहन प्रश्न आहे. आम्हाला आपल्या माध्यमातून सरकारलाही सांगायचे की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क मोठे आहेत, त्या शैक्षणिक शुल्क तुम्ही माफ कराव्यात, तुम्ही त्यांच्या परीक्षा शुल्क माफ कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना राहण्याच्या अडचणी येतात शहरा ठिकाणी, ह्याही गोष्टी त्यांनी द्याव्यात, जेणेकरून ह्या संकट जे आहे ते आसमानी सुलतानी संकट आहे, त्या टेम्पररी मदतीने काय होणार नाही, परंतु एक आधार होईल आम्हाला जगण्याचा. आणि ते मदतीचं आव्हान जर सरकारने किंवा समाजातील दानशूर लोकांनी केलं तर निश्चित आम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. मराठवाड्यानं ओला दुष्काळ पहिल्यांदा बघितलाय, दुष्काळ बघितलाय, मात्र त्या दुष्काळातही ओलावा त्यांच्या मनात टिकून ठेवलाय. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीसाठी राबतो आणि त्या शेतीतून समृद्ध व्हायचं स्वप्न बघतो आणि आपल्या पुढच्या पिढीला अजून समृद्ध करण्यासाठी तयार असतो. मात्र त्यांच्या शेतातली मातीच वाहून गेली आहे, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातलं, त्यांच्या आजूबाजूच्या मुलांसाठी बघितलेलं जे स्वप्न आहे तेही वाहून जात आहे का, असे सगळे प्रश्न आहे या मुलांना भेडसावत आहे. आणि या मुलांच्या प्रश्नाला एकच उत्तर आहे, ते म्हणजे ओला दुष्काळ सरकारनं जाहीर करावा आणि त्यानंतरचे विमासाठी असलेले जे काही निकष आहे त्यातही काही प्रमाणात बदल करावे, अशा मागण्या आहेत या सगळ्या मुलांकडनं आपल्याला सरकारकडे केलेल्या दिसून येत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.